अधिकच्या खुर्च्याची व्यवस्था केली आहे, सगळ्यांनी कृपया करून सहकार्य करायचे. नमस्कार. कुणबी समाज महिला मेळावा आज या विराटनगरीमध्ये संपन्न होत असून या मेळाव्यामध्ये गुहागर तालुक्यातील मुंबई, पालघर, ठाणे या परिसरात राहणाऱ्या आमच्या माता भगिनी आज महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असून कुणबी समोन्नती संघ शाखा तालुका गुहागर यांच्या वतीने या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपल्या हक्क अधिकाराची जाणीव आपल्या महिला वर्गांना व्हायला पाहिजे. समाजकारण, राजकारण, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग हा वाढला पाहिजे. ज्या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर केलेलं आहे, नाव कमवलेलं आहे, अशा महिलांचा सन्मान, त्याचप्रमाणे तालुका शाखेच्या वतीने स्थापन होण्यात येणारं कुणबी महिला मंडळ यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असला पाहिजे ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी 6 एप्रिल रोजी गुहागर विराटनगरी येथे गार्डन हॉलमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थितीत महिला मेळावा संपन्न होतोय. आणि ह्या महिला मेळाव्याला शाखेचे अध्यक्ष अनंत मालप सर, सरचिटणीस वसंत कावणकर सर, संघ सरचिटणीस आणि मार्गदर्शक कृष्णाजी वणे, संघाचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक राम शिवण साहेब, त्याचप्रमाणे मार्गदर्शिका संजना भोईर, महिला मंडळाच्या सेक्रेटरी दीपिका आगरे आणि विविध मान्यवर, त्या राजकीय नेतृत्व राजेशी बेंडल असे आणि प्रत्येक गटाचे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. हा मेळावा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या निमित्ताने या ज्या मेळाव्याची समिती होती चांगल्या प्रकारे केलं. एक समाजामध्ये जनजागृतीची क्रांती याला येत असून अजून कारवाई त्याच्या महिलांचं संघटन आहे नक्कीच समाजाला, महाराष्ट्राला, मला वाटतं देशाला व्यक्त करावं असं वाटतं. धन्यवाद. जय कुणबी, जय संविधान. झाशीची राणी तू, मावळ्यांची घवारी तू, प्रयत्नाला लागलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, संपूर्ण नारी शक्तीला तालुका शाखेचा मानाचा जय कुणबी. नमस्कार. मी आहे भगत रामचंद्र माटल, गाव कुणबी पाटलवाडी, तवसा गटाच्या सचिव पदावर कार्यरत आहे. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका दीपिकाजी आगरे मॅडम आणि संजनाजी भोईरे मॅडम आलेल्या आहेत. संजना भोईर मॅडम आणि दीपिका आगरे मॅडम यांना मी विचारमंचावर येण्याची विनंती करेन. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमात स्फूर्ती आणण्यासाठी आपण ज्या महाराष्ट्राला ज्या शाहिरांनी त्यांच्या आवाजाने भुरळ घातली ते शाहीर साबळे सह्याद्रीचा कृष्णाचे वरच आहे, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आज कोणत्याही पदाचा त्यांना अभिमान नाही आहे. ते छोट्या छोट्या कामामध्ये पण त्याने हातभार लावला होता. आज आम्ही जी कार्यकर्ते मंडळीची एवढी मेहनत घेतली नाही, एवढी मेहनत आज मोठे साहेबांनी या कार्यक्रमासाठी घेतली आहे. आपल्याला सगळे आपण त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद वडे साहेब. त्याचबरोबर नक्कीच आज या संघाचे काम जे आहे खरं आहे, साहेबांना फार आधार आहे माझा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्या. राजेश बेंडल साहेब, लोकनेते
स्वर्गीय माजी आमदार रामभाऊ बेंडल साहेब यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष गुहागर नगर पंचायत विधानसभा 2024 मधील आपलं नेतृत्व पराभव निसरता झालेला आहे, पण आम्ही हरलो नाही आहे. पुढची विधानसभा ही आमचीच असणार आहे. राजाजी बेंडल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. यांचं स्वागत करण्यासाठी मी वडे साहेबांना विनंती करतोय. सौ अस्मिता युवराज कांबळे जोरदार टाळ्या वाजवा. समाज भगिनी आहे त्यांचं सुद्धा त्याप्रमाणे कामकाज मंडळ तयार करून पुढे ती महिला मंडळ शाखेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि असे कार्यक्रम महिलांसाठी सतत पुढे वर्षानुवर्षी चालू राहणार आहेत. आज या कार्यक्रमामध्ये शाखेनं आजपर्यंत जे देवदप्यमान काम केलेलं आहे त्याची प्रस्तावना थोडक्यात शाखेचं काम मगाशी आमचे मांडे साहेबांनी तुम्हाला सांगितलं. आपल्या शाखेला आदरणीय बेंडल साहेब त्यांच्यानंतर पश्चात आमचे जयंतराव साठले साहेब, अनंतराव साठले साहेब, गंगाराम पाटील साहेब, गंगाराम पाटील त्याच्यानंतर आदरणीय वडे साहेब, त्याच्यानंतर आता आमचे विद्यमाध्यक्ष अनंत माधव साहेब आपले अध्यक्ष लाभलेले आहेत. प्रस्तावना पुढे बोलतोय. कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर मुंबईच्या वतीनं संपन्न होत असलेल्या गुहागर तालुक्यातील मुंबई वासीय कुणबी ज्ञाती माता भगिनींचा स्नेह मेळावा आणि हळदीकुंकू समारंभाचे अध्यक्ष शाखाध्यक्ष माननीय श्री अनंतजी माधव साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका माननीय सौ संजना भोये मॅडम आणि सौ दीपिका आगरे मॅडम, समारंभात विशेष उपस्थिती लाभलेले माननीय श्री राम शिगवण साहेब, माननीय श्री राजाभाऊ कातकर साहेब, माननीय श्री कृष्णाजी वडे साहेब, माननीय श्री माधवराव कांबळे साहेब, माननीय श्री राजाजी बेंडल साहेब आणि श्री तुकाराम बाबाजी निवाते गुरुजी, माननीय श्री दूध म्हणजे कुमार व्यवसाय त्यांनी चालू केला आणि चांगल्या पद्धतीनं एकूण 4 ते 5 कामगार त्यांच्या कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि व्यवसाय म्हणून ताट मानेने हा समाजाला चांगल्या पद्धतीनं एक दिशा देण्याचं काम करत आहेत. अशा सौ पूजा लक्ष्मण होणे गाव दोडवली म्हणजे माहेर. दूध म्हणजे आई वडिलांशी असलेलं आपलं नातं, शुभ्र, सकस, निर्मळ. या दुधात ना स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही, नाहीतर काय होईल? दूध पाणी टाकल्यावर बेचव, बरोबर? तर या दुधामध्ये स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही, कारण ते लगेच बेचव होतं. पुढे या दुधाचं होतं दही. कन्यादानाचं विरजण या दुधाला लागलं की काय होतं? दुधाचं दही. मग दुधाचं नाव बदलून त्याचं दही होतं. दही म्हणजे त्याच अवस्थेत तिजून घट्ट होणं. लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली ही बायको पुढची अनेक वर्ष त्याच भूमिकेत थिजून राहते. दही म्हणजे मुलीचं, लग्न झालेल्या मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं एक घट्ट नातं. नवरा कसाही असला तरीही त्याच्याशी ती काय राहते? एकनिष्ठ. किती मारहाण करणारा नवरा असो, व्यसनी असो किंवा नुसता कुंकवाचा धनी, तरीही ती त्याच्याशी एकनिष्ठ असते. बरोबर? बरोबर की नाही? मग असा कसाही असलेला नवरा, मग ती स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का बरं दाखवते? नवरा पती परमेश्वर आहे म्हणून नाही, तर त्याचं उत्तर आहे तिचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. पुढे काय होतं या दहीचं? ताप. या स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीनं घुसळल्या जातात आणि त्याची सून होते, म्हणजेच ताप. दूध जितकं सकस तितकं ताप बहु गुणी. बरोबर? बडबडणारी सासू म्हणजे वात प्रकृती आणि खवळलेला नवरा म्हणजे पित्त. दोघांनाही ताप शांत करतं. बरोबर? वात आणि पित्त दोघांनाही ताप शांत करतं. सासरी स्त्री ताकासाठी बहुगुणीच असावी लागते, तिथं दूध पचत नाही. बरोबर? कारण ती सगळ्या प्रश्नांवर तीच उपाय असते आणि संसारातल्या अनेक वर्ष ताक हे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर. बरोबर? पुढे होतं या ताकाचं लोणी. अनेक वर्ष संसाराच्या रवीनं घुसळून हे ताक सर्वांना पुरून उरतं. मग 20 वर्षांनी या ताकाला विचारलं माझं फलित काय, तर मग काय? एक मऊ, रेशमी, मुलायम, नितळ असा लोण्याचा
गोळा असा नकळत वर आलेला दिसतो आणि हे लोणी म्हणजेच नवऱ्याशी असलेलं तिचं नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत या नात्याचा कण कण होऊन एक छान लोणी असं हळूच बाजू झालेलं असतं. हळूहळू आपल्या कानावर चंदेरी बटा देखील दिसू लागतात, पण याची तिला भाषा कळत नाही. मग आरशात बघताना या लोण्याला पुन्हा ताक व्हायचं असतं, सॉरी दूध व्हावं असं वाटतं, हो की नाही? तुम्ही आता त्या कानावरच्या चंदेरी बटा अशा बाजूला करून आरशात बघू लागलात की पुन्हा एकदा दूध व्हावं वाटतं की नाही? पण ही लोणी जी आहे ती तिची अंतिम व्यवस्था नसते, कारण लोण्याला आपण काळ असं धरून ठेवू शकत नाही. नवऱ्याच्या नात्याचं प्रेम कळवून कळवून ती आता घरासाठी आणि नातवांसाठी आजी नावाचं नवीन रूप घेतं. म्हणजे आता या लोण्याला कळवून कळवून त्याचं एक साजूक तूप तयार झालेलं असतं. वरण भात असो, शिरा असो, बेसनाचे लाडू असो, घरातल्या प्रत्येक गोष्टीत आजी नावाचं पळीभर तूप प्रत्येक गोष्टीत पडतं आणि काय होतं, छान जादू पडते. घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत मग हे तूप काय होतं, हळूहळू संपून जातं आणि हीच स्त्रीची अंतिम अवस्था. असा आहे आपला दूध ते तूप पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास, न थांबणारा, न कावणारा, कुटुंबासाठी झिजणारा आणि कुटुंबाची काळजी घेणारा हा न संपणारा प्रवास करता करता आताच कुठेतरी आपण स्वतःसाठी जगू लागलोय. समाजानं आखलेल्या सीमारेषा ओलांडून आपण आज विविध क्षेत्रात पाऊल ठेवलंय, स्वतःच्या पायावर उभं राहिलोय आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैत्रिणींनो, आजही आपण हा न थांबणारा, न संपणारा प्रवास करत पाय घट्ट होऊन उभ्या राहिलेल्या आणि समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या 25 महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणार आहोत. तर त्या सगळ्यांसाठी आणि स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या होऊ दे. मला वाटतं टिफिन चेंबूर मुंबई इथे स्वतःचा टिफिन खानावळ कीर्ती अन्नपूर्णा या नावाने चालवत आहेत. चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करता त्यांनी काही कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. त्यांच्या व्यवसायासाठी शाखा तालुका विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. सौ आरती सुरेश ठोंबरे त्या दिव्याला त्याचबरोबर शिक्षण यांचं MSc मास्टर इन सायन्स केमिस्ट्री सिंघानिया युनिव्हर्सिटी मधून त्यांनी MSc केलेलं आहे. स्वतः ते खासगी क्लास चालवत आहेत. जोरदार यांना टाळ्या वाजवून सौ संस्कृती संदेश मोरे यांना शाखा तालुका विभागातर्फे यांना खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, पहिल्या काळामध्ये स्त्रियांबद्दल सतत बोललं जायचं की तू शिकून काय करणार आहेस, तर शिकून काय करणार आहेस या वाक्याला तिलांजली देत पार डॉक्टर ते शिक्षिका, IPS अधिकारी अशा उच्च पदव्या घेऊन स्वबळावर स्वतःच्या स्थान निर्माण करणाऱ्या आपल्या पुढच्या सावित्रीच्या लेकींचा इथे सन्मान करणार आहोत. म्हणून त्या व्यतिरिक्त मुंबई हायकोर्टमध्ये सनद घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. गाव वेळणेश्वर शिक्षण MCOM LLB कुमारी नीता जनार्दन पाडावे शाखेतर्फे त्यांच्या पुढील करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुरस्कार सन्मान देत आहोत कुमारी मलानी महेश शिगवण गाव धोपावे शिक्षण BCom LLB डिग्री प्राप्त LLB 2022 साली त्या LLB झाल्या. नोकरी इन्शुरन्स असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकाउंटंट अँड लीगल ऍडवायझर म्हणून त्या काम पाहतात आहे. अलॉंगसाइड CS कंपनी सेक्रेटरी 2018 नोकरी शापूरजी पालनजी ग्रुप कंपनी या मोठ्या कंपनीमध्ये आज त्या नोकरी सेवा देत आहेत. अस्मिता संचालित जमना धर अग्रवाल माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी पूर्व इथे आज त्या शिक्षिका म्हणून नोकरी करतायत. सौ निलिमा आनंद सोलकर गाव मुसलोंडी, सौ मीना शरद रवंडे गाव पिंपळ शिक्षण BCom DED डिग्री प्राप्त BCom 2011 साली DED 2012 साली सेक्रेड हार्ट हायस्कूल नालासोपारा इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागामध्ये त्या शिक्षिका म्हणून 2013 पासून सेवा देत आहेत. सौ मीना शरद रवंडे गाव पिंपळ शाखा तालुका विभाग मुंबईतर्फे आपले धन्यवाद. जोडवली शिक्षण TY BCom डिग्री प्राप्त 2012 परिवहन आयुक्त कार्यालय कोर्ट चर्चगेट इथे वरिष्ठ लिपिक म्हणून आज पदभार त्या सांभाळतायत, काम करतायत. सौ सान्वी सचिन मोरे आणि आपल्या नियोजन समितीच्या त्या समिती प्रमुख आहे, चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. जोरदार टाळ्या सान्वी मॅडमसाठी. गाव जोडवली सौ सान्वी सचिन मोरे. धन्यवाद शिगवण सर. मी राजाभाऊ कातकर सर यांना विनंती सेवा देत आहेत. सौ सायली सुनील पुळे आमच्या पुढे साहेबांच्या
सहभागी होती. आपल्या विवाह सल्लागार मंडळाचे खजिनदार माननीय श्री सुनील पुळे साहेब यांच्या सहभागी होती सायले सुनील पुळे. धन्यवाद सर. बीएससी नर्सिंग 1998, एमएससी नर्सिंग 2003, बीएससी नर्सिंग 2019. उल्लेखनीय त्यांनी पदक मिळवलेले आहे. प्रिन्सिपल स्कूल ऑफ नर्सिंग डेरवन, व्हाईस प्रिन्सिपल कॉलेज ऑफ नर्सिंग एमएसजीएम कॉलेज नवी मुंबई, प्रशिक्षित नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी 2 वेळा निवडून आलेले आहे. नर्सिंग मध्ये राज्यस्तरीय करुणाश्री पुरस्कार 2024 नामकरी. धन्यवाद सौ भारती विजयवीर. खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आपल्या वाटचालीसाठी शाखा तालुका विभागातर्फे आपल्याला शुभेच्छा. आपल्या पुढील सत्कार मूर्ती आहेत सौ योगी. अधिपरिचारिका वैयक्तिक माहिती मुळात समाजसेवक असल्यामुळे इतरांना जास्तीत जास्त मदत करण्याचा स्वभाव. हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट सुनबाई वणे साहेबांच्या सुनबाई बघा काय योग जोडून आलेला आहे. जोरदार काळ्या सासऱ्यांसाठी आणि सुनबाईसाठी बघा केवढा दुग्ध शेतकऱ्या योग आहे. आणि दोघंही उत्तुंग असे व्यक्तिमत्व आहे. सौ योगिता जितेंद्र वणे, गाव हेदवी. धन्यवाद सर. नानावटी हॉस्पिटलमध्ये 2011 पासून ते सेवा देत आहेत. कुपर हॉस्पिटलमध्ये 4 वर्ष सेवा दिली. 2014 पासून आता कुपर हॉस्पिटल इथे अधिपरिचारिका म्हणून आज ते काम सांभाळत आहे. सौ ईशा इथे बेकरे त्यांच्या या योगदानाबद्दल शाखा तालुका विभागातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गुणवरे, गाव कोडदे, शिक्षण बीएससी नर्सिंग RGNM सायन हॉस्पिटल इथे नोकरी अधिपरिचारिका म्हणून नोकरी करतायत. आणि आमचे सहकारी आमच्या युवक मंडळाचे उपाध्यक्ष भूपेंद्र गोंडवरे यांच्या सहभागी होती सौ अनन्या भूपेंद्र गोंडवरे, गाव कोडदे. सायन हॉस्पिटलमध्ये कोणतंही काम असेल तर मॅडमचा नंबर घेऊन ठेवा. आणि नेहमी मदत करतात. आमच्या गावामध्ये युवक हरवला होता, मॅडम मुळे तो सापडला. धन्यवाद मॅडम. आमच्या समाज बांधवाला तुम्ही जीवनदान दिलं. आणि त्यांना सन्मान देत आहेत आमचे मित्र वैभव आडुळे साहेब. धन्यवाद. अशा प्रकारे वैद्यकीय विभागाचा जे सन्मान आहे ते संपलेले आहे. आपला पुढील सन्मान जे नाव आहे त्या खरोखर चांगल्या पद्धतीचं आज अँकरिंग करतायत आणि आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं आज त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. अशा सौ अस्मिता संतोष कांबळे, सांस्कृतिक विभाग अस्मिता संतोष कांबळे यांच्या याचा आपण आता सन्मान करतोय. गाव दोडवली, शिक्षण पदवीधर शिक्षण, नोकरी JB बोडा अँड कंपनी लिमिटेड. विशेष प्रावीण्य कलाक्षेत्र, अभिनय, लेखन कला क्षेत्रातील त्यांचा प्रवास. गोष्ट एका दुशीशी एकांकिका इयत्ता 9वी असताना केले विशेष प्रमाणपत्र प्राप्त. त्याचबरोबर केळवेची बराच जावे दुसरं घरात वा चांगले 31 प्रयोग केलेले त्यांनी. अशा पद्धतीने फार चांगल्या पद्धतीचं आणि विशेष म्हणजे कुटुंबियांची पात्र जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे याचे 50 पेक्षा जास्त प्रयोग त्यांनी यांच्यात केलेले आहेत. सौ अस्मिता संतोष कांबळे मॅडम. याचबरोबर पुढील आपली सगळी सुरुवात वयाच्या 8व्या वर्षापासून झाली. वयाच्या 11व्या वर्षी बालसेवा कुल केंद्र मुंबई तर्फे वानखेडे स्टेडियम मध्ये झालेल्या विविध खेळांच्या स्पर्धेत झालेल्या सर्व खेळांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे मोठा सन्मान झाला. वयाच्या 15व्या वर्षी 77 स्पोर्ट्स क्लब मधून महापौर चषक कबड्डी स्पर्धेत 2 वेळा सहभाग घेतला. या स्पर्धेत खेळताना हार्ट व लिव्हरला मार लागल्यामुळे त्यांना पुढे कबड्डी खेळता आली नाही. परंतु हार न मानता सुविचार थिएटर विक्टोरी या संस्थेमध्ये रुजू होऊन व्यावसायिक नाटक शिक्षणामध्ये पुढे करायला नाटकाचे अनेक प्रयोग केले. वयाच्या 12व्या वर्षी लग्न केल्यानंतर कलाप्रेमी भगिनी सासरच्या मंडळीच्या सहकार्यामुळे आतापर्यंत 150 पेक्षा जास्त नाटकामध्ये या माऊलीने काम केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सौ भगिनी मिलिंद पानगरे, गाव हेदवी. MS मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्राप्त 2020 साली. विशेष प्रावीण्य चेस बॉक्सिंग स्पोर्ट्स आणि फिटनेस कोचिंग सुरू केले 2017 साली. सध्या चेस बॉक्सिंग स्पोर्ट इंटरनॅशनल लेवलला खेळत आहेत. वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियन, सुवर्ण 4 पदकं 2017, 2018, 2022 साली तुर्कीला जाऊन यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. 2024 ला आर्मेनिया आणि रौप्य 2 पदक 2019 साली तुर्कीला आणि 2023 ला इटलीमध्ये जाऊन यांनी पदक मिळवलेले आहे. जोरदार टाळ्या कुमारी माधवे रामचंद्र गोंडवरे, गाव खोडदे. आपल्या पुढील सत्कार मूर्ती आहे सौ सुहासिनी शंकर गोंडवरे. कार्यक्रम 2024 मध्ये सहभाग, प्रायव्हेट नोकरी, त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं आज त्यांनी कुटुंब सांभाळलेलं आहे आणि आपल्या करिअरची वाटचाल करत आहे. विशेष प्रावीण्य या कॅटेगरीमध्ये आपण त्याला सन्मानित करतोय. सौ सुहासिनी शंकर गोंडवरे, गाव आंबोली. धन्यवाद सर. 2022 महाराष्ट्र निवड टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंडर 19 मध्ये ते खेळत आहे. एफिलिएटेड टू इंटरनॅशनल एशियन टेनिस
टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन अशा पद्धतीने त्यांची क्रीडा त्यांचं करिअर चालू आहे. त्यांच्या करिअरला खूप खूप शुभेच्छा. शाखा तालुका गोवा मुंबई. शिक्षण बीकॉम नोकरी डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर वसई शाखा उपशाखा प्रबंधक म्हणजे डेप्युटी मॅनेजर म्हणून आज ते काम पाहत आहे. सौ रुपाली राजन म्हणे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर वसई. त्यांच्या करिअरला खूप खूप शुभेच्छा. पुढील गतीपण वाटचालीसाठी त्यांना शाखा तालुका गोवा खूप खूप शुभेच्छा. शिक्षण बीकॉम डिग्री 1990 साली त्यांनी बीकॉम ग्रॅज्युएट झाले. त्या नोकरी संजय कोठारे आणि सर शेअर ब्रोकरकडे त्या नोकरी सेवा 18 वर्ष करतायत. आणि संचालक तालुका ग्वागर तालुका कोटी सहकारी पतपेढी संचालक बोर्डावरती मॅडम काम करत आहे. जोरदार टाळ्या सौभाग्यश्री बबन कांबळे शहर विभाग. आपल्या पुढील सत्कार मूर्ती आहे सौ वेदांत. 7 साली ग्वागर तालुका कोटी सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई संचालक म्हणून असे काम सांभाळत आहे. जोरदार टाळ्या वेदांती प्रमोद गावडे. या सगळ्या 25 भगिनीला मी त्या सन्मान होते त्यांना व्यासपीठावरती एका फोटोसाठी बोलवत आहे. लवकर आपल्या हातात जे काही फ्रेम वगैरे नारी शक्तीचा सर्व कुणबी महिलांचा कार्यक्रमामध्ये कुणी बाहेर जायचं नाहीये. थोड्याच वेळामध्ये आपल्याला अल्पहाराची आपण व्यवस्था केलेली आहे. मान्यवरांचा आपल्याला मार्गदर्शन आणि सगळ्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आदेश भावाजी येणारे पैठणी घेऊन तुमच्यासाठी. आदेश भावाजी एक नाही आहे, सगळं आदेश भावाजीच आहे. मी खूप वरती मी पाठवत होतो माता भगिनी. मी माझ्या पत्नीला म्हटलं उद्या कार्यक्रमाला येणार ना ती म्हणजे मी काय येऊ तुमच्या माता भगिनीच येतील है ना. पहिल्या रांगेमध्ये बसल्या आमच्या सौभाग्य होती. तर सगळ्यात आपल्याला जो आकर्षणाचा आहे होता तो आहे आदेश भावाजी. सगळ्यांना 10 ज्या नशीबवान महिला आहेत या सगळ्यांना या 10 महिलांना आपण पैठणी वाटप करणार आहे. पण एक माझी गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची आहे. जसं यांचा सन्मान तुम्ही आपला सन्मान समजला तसं त्या 10 महिलांना पैठणी मिळणार आहे. त्यांच्यामध्ये नाराज नव्हता. आपल्याला पण पैठणी मिळाली असं आपण करू. उपस्थित मान्यवरांचे आणि इथे जमलेल्या सर्व मंडळींचे मी मनपूर्वक नमस्कार करते. आणि आज मला इथे सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. माझं हे यश माझ्या एकटीचंच नसून यामागे तुम्हा सर्वांचाच आशीर्वाद आहे. आणि एक छोटीशी न्यूज मला तुम्हा सर्वांसमोर शेअर करायला आवडेल. आता 1 मे मध्ये माझी लंडनला टुर्नामेंट आहे ज्याच्यामध्ये मला ॲज अ फर्स्ट इंडियन होण्याचा चान्स भेटत आहे. सो तिथे मी ॲज अ फर्स्ट इंडियन स्पर्धक म्हणून जात आहे. सो आणि तुम्हा सर्वांचा असाच आशीर्वाद माझ्यासमोर माझ्या पाठीशी असू द्या. आणि पुन्हा एकदा माझा इथे सत्कार केल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. सॉरी अगर काही पुढे मागे झालं असेल तर. मिक्स होऊन जाईल. सो ॲक्च्युली मला खरंच खूप छान वाटतं. असं ते लिटरली खूप मोठा जो सत्कार सोहळा उभारला आहे आणि आपल्याला हळदी कुंकूसाठी बोलवलं आहे. हा म्हणजे खूपच छान गोष्ट आहे. पुन्हा एकदा खूप थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद माधवी. आणि अशी कुठे दखल घेतली जात नाही पण हीच दखल आपल्या गुहागर शाखेने घेऊन आपल्या आज या वर्षी जे पहिलं वर्ष आहे 25 महिलांचा इथे सत्कार करण्यात आला, त्यांना गौरविण्यात आलं. त्याच्यासाठी सगळ्यांतर्फे मी गुहागर शाखेला खूप धन्यवाद देते. आणि असा हा कार्यक्रम अगदी आगळा वेगळा झालेला आहे आणि खूप प्रचंड प्रमाणात महिला, अतिशय गरमी आहे आणि रविवारचा दिवस आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला इथे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचे पण खूप आभार. आणि 1000 तरी महिला असतील त्यावेळी सर एक्स्ट्रीमली सॉरी मनात मी विचार केला होता की 100 तरी असतील, जास्त नसतील. आणि या गुहागर शाखेसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढं मोठं योगदान इथे असेल कांबळे साहेब आणि युवराज साहेब मला कल्पना नव्हती. खरंच खूप छान अप्रतिम कार्यक्रम आहे तुमचा. आयोजन नियोजन अगदी खरंच मला मी बसल्या मॅडमला नुसती तेच म्हणते की मॅडम कल्पनाच केली नव्हती हो. खरंच
खूप छान गुहागर शाखेचं खरंच पुन्हा एकदा कौतुक. स्वराज्य संकल्पिता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई भीमाई आणि ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे, 2 शब्द तुमच्या समोर बोलू शकते अशा माता सावित्रीबाई. सर्व महानायिकांना महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आणि येथे विचार मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकारी आणि माझ्या माता भगिनींनो, सर्वांना जय कुणबी. मी आज तुमच्याशी थोडीशी हितगुज करणार आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं की बऱ्याच महिला येतात का, कारण त्यांना माहिती असतं काहीतरी वाण आणि विचारांची देवाणघेवाण होते. मला आजचा हा हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप आवडला, कारण येथे उच्च शिक्षित, केवळ उच्च शिक्षित महिलांना सन्मानित केलं असं नाही, तर प्रत्येक विभागातल्या महिलांची नोंद घेतली. म्हणजे प्रत्येक विभागातल्या महिलांच्या कर्तव्याची नोंद घेतली, कर्तृत्वाची नोंद घेतली. खरंच मला, मी वारंवार केस बोलते पण खरंच मी भारावूनच गेली. 3 वाजता जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर उतरली 3:15 तेव्हा मी महिला बघतच होती. म्हटलं या लग्नाला कुठे चालले असतील. नंतर लक्षात आलं की ह्या हळदी कुंकवासाठी खरंच म्हणजे विचारांची खिरापत घेण्यासाठी तुम्ही येथे आवर्जून उपस्थित राहिलात, बसलात, त्याबद्दल खरंच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण तुम्हाला वाटत असेल, माझ्या विचारमंचावरील आयोजकांना पण वाटत असेल की पैठणीसाठी माझ्या माता भगिनी बसलेल्या नाहीयेत. बघा, साड्यांचं आमचं कपाट भरलेलं असतं, कुठल्याही महिलेचं साड्यांचं आमचं कपाट भरलेलं असतं. पण विचारांची सुद्धा खिरापत आज मिळणार आहे, ती सुद्धा आमच्या कुणबी महिलांकडूनच. म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या इथे आलेल्या आहेत, त्याबद्दल मी धन्यवाद मानते. संत तुकडोजी महाराज म्हणतात, खाना पिना सोना मजा करना, खाना पिना सोना मजा करना, पशु ही जानते मानव जन्म है क्या बिरले, इसे पहचान ले, चिर सत्य है क्या और नित्य क्या, वह है कहा कैसे मिले, इसको समझ कर रह गए वह कहे जाते हैं भले. आणि ते तुम्ही आम्ही समजतोय, कारण मानवाचा जन्म का झालेला आहे, आपल्या महापुरुषांनी महानायकांनी जे विचार केलेले आहेत, जे कार्य केलेलं आहे, त्या विचारांचा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. नुसता इतिहास वाचायचा आहे का, वाचून स्वतःपर्यंत ठेवायचा आहे का, नाही, कारण इतिहास आपल्याला माहिती झालेला आहे, तो वाचतोय. परंतु त्या इतिहासाची आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण जडणघडण कशा प्रकारे करतोय हे महत्वाचं आहे. जर असं इतिहासात आपण जर डोकावलो तर बघा, पूर्णिका नावाची एक स्त्री होती, ती अतिशय शूद्र समाजातली होती. तुम्हाला माहितीये, स्त्रीला अतिशय शूद्र मानलं जात होतं. आता नाही, बरं, आता आपण आहोत लढायला मांडायला खंबीर आहोत. का, आपल्या महानायकांनी आपल्याला तसा धडाच दिलाय. सावित्रीबाईंच्या लेखी आहोत, जिजाऊच्या लेखी आहोत आपण, अशा हटणाऱ्या आहोत का, नाही. या पूर्णिका ही एका घरी कामाचं असं घरकाम करायची. ती घरकाम करत असताना पाणी भरायला म्हणून नदीवर गेली. त्यावेळी त्या नदीवर तिला, पूर्णिकाईला पूर्ण सुद्धा म्हटलं जात होतं, तिला एक ब्राह्मण त्या नदीवर सकाळी डुबक्या मारताना दिसला. ती विचार करते, असं काय डुबक्या मारतोय हा, का बरं, कोणाला घाबरून लागतोय की काय, आणि एवढ्या थंडीत कुडकडून. मग तिने विचारलं, का रे बाबा, का तू असं का करतोयस, असं डुबक्या का मारतो, तू काय घाबरलायस का. त्यावर तो ब्राह्मण काय म्हटला माहितीये, की मी घाबरलेलो नाही, पण तुला एवढं साधं माहिती नाहीये, स्नानाने माणूस शुद्ध होतो, तुला एवढंही माहिती नाही का. ती म्हणते, स्नानाने शुद्ध होतो. मग जर स्नानाने शुद्ध होत असेल तर मग त्या पाण्यातच राहणारे कासव, मगर, मासे हे किती शुद्ध. बरं, पुढे जाऊन ती काय म्हणते, की मग जे कुत्रे मांजर वगैरे सगळे हे प्राणी एकमेकाला खातात, किंवा आपला जो खाटीक म्हणतो आपण त्याला, जो बोकड वगैरे कापतो, कोंबड्या कापतो, मग त्याने पण जर एवढे पाप करून मारून आणि त्याने पण जर डुबकी मारली पाण्यात तर त्याचेही पाप होतील, शुद्ध होतील, है की नाही. चोरी करणारा चोर करेल, येऊन पाण्यात डुबकी मारेल, मग मोकळा होऊन जाईल. मग कशाला शिक्षेची गरज आहे. जर अशी शुद्धी जर पाण्यात डुबकी मारून होत असती तर कसं झालं असतं. यावर बघा, त्या स्त्रीने त्या काळामध्ये ते उत्तर दिलेलं आहे. मग आता आपण सुद्धा वैचारिक पातळी बदलली पाहिजे. आता आपल्याला सावित्रीबाईंसारखे शेंगोळे झेलायचे नाहीत. आता आपल्याला शाळा काढायच्या नाहीत, आणि जरी काढल्या तर तो आपला बिझनेस असणार आहे की नाही, म्हणजे इन्कम असणार आहे, इन्कम सोर्स. परंतु आज आपल्याला नवीन आव्हाने समोर आहेत. ती नवीन आव्हानं पेटण्यासाठी या महानायिकांचा इतिहास आपल्याला आठवावा लागेल, तेव्हा आपल्यामध्ये स्फुरण चढेल, स्फूर्ती चढेल. सावित्रीबाईंनी, जिजाऊ साहेबांनी जो लढा दिला तो आपण फक्त आठवायचाच का.
नाही, तर त्यांच्या विचारांनी पुढे आपल्याला संघटन करायचं आहे आणि विविध संघटनांमध्ये आपल्याला पुढे यायचंय. विचार करा बरं, आता मी जे सत्कार होताना कल्पना करत होती की किती शिकलेल्या आणि किती आपल्या कुणबी समाजामध्ये किती उच्च शिक्षित महिला आहेत. मला असं वाटायचं की मीच खूप धावपळ करते, म्हणजे माझं DED BEd आता LLB चालू आहे. मग मला असं वाटलं की माझी खूप धावपळ असते. परंतु खरंच ज्या मगाशी मला वाटतं एक मॅडम आलेल्या BSc MSc वगैरे ज्या तिसरा सत्कार झाला होता त्या मॅडमचा, मी खरंच त्यांच्याकडे पाहून म्हटलं, विचार केला अरे मला अजून पुढे LLM वगैरे सगळं केलंच पाहिजे. खरंच म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्याशिवाय कोणी गुरावत नाही. आणि आपल्याला जर गुरावायचं आहे, या पुरुषांच्या बरोबरीने जायचं आहे, तर आपल्याला शिक्षण हे अखंड चालू ठेवायचंच आहे. म्हणून मगाशी माझ्या भगिनीने तुम्हाला आव्हान सुद्धा केलं, ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी रात्र शाळेत जा, त्यात तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करतील. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी आपल्यासाठी हिंदू कोड बिल आणलं होतं आणि ह्या हिंदू कोड बिलामध्ये अनेक महिलांसाठी सोयी सुविधा केल्या होत्या. परत आता हे कसं तर गुहागर यांच्या नावातच गुहा आहे. 9000 वर्षापूर्वी गुहा सापडल्या गुहागर तालुक्यात, म्हणून त्या तालुक्याचं नाव गुहागर आहे. म्हणून आपण सगळे कोण आहोत? आदिमानव आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांनी मातृसत्ताक संस्कृती कशी आली तर आपण थोडं रिलेट करू. गुहागर तालुक्यामध्ये 9000 वर्षापूर्वी गुहा सापडल्या. तर ही जी मातृसत्ताक संस्कृती आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा गुहागर तालुक्यातल्या सगळ्या स्त्रियांनी ना आपली पाठ ठोकटून घ्या. ठोकता शाबासकी स्वतःला. का सांगू? कारण की पूर्वी माणूस गुहेमध्ये राहत होता. आदिमानव गुहेमध्ये राहत असताना तिथे बेसिन डस्टबिन असं काही नव्हतं. आपण जे खायचो ते तिथेच टाकायचो मातीमध्ये. आणि त्यावेळेचं अन्न काय होतं आदिमानवाचं? कंदमुळं, फळं. मग त्याच्या बिया होत्या ना, त्या तिथेच टाकायच्या. आणि पुरुष मंडळी शिकारीला जायची, स्त्रिया गुहेमध्ये असायच्या. आणि त्या स्त्रियांनी निरीक्षण केलं की आम्ही जे काही खाल्लं होतं, कंदमुळं, फळं, त्याच्या ज्या बिया होत्या ना, त्या तिथे टाकल्या जमिनीमध्ये. आणि त्याला मोड आले, त्याचं रोग झालं, त्याचं झाड झालं. आणि जे आम्ही खाल्लं होतं तेच त्या झाडाला लागलं. आणि मग त्या स्त्रियांनी त्यांचं ते निरीक्षण असं झालं की पुढे त्यांनी शेती करायला सुरुवात केली. आता शेती कशी केली तर आता मुलं जे क्रिकेट खेळतात ना, क्रिकेटच्या स्टंप सारखं हत्यार बनवलं. त्या जमिनीमध्ये मारायच्या, बिया टाकायच्या, पुन्हा एक पाऊल पुढे जायच्या, बिया टाकायच्या. अशा प्रकारे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. आणि म्हणून आज समाजामध्ये म्हण काय आहे की स्त्री ही शोधाची जननी आहे. म्हणून मी म्हटलं तुम्ही पाठ ठोकून घ्या स्वतःची. ठोकता पुन्हा एकदा, कारण की अजून एक सांगते, पहिली लज्जा जी उत्पन्न झाली ना ती स्त्रीला झाली. आणि म्हणून कपड्यांचा जो शोध आहे ना तो सुद्धा आपण लावलेला आहे. म्हणजे स्त्रियांची निरीक्षण शक्ती इतकी स्ट्रॉंग आहे. मग त्यावेळेस शिक्षण नव्हतं, काही नव्हतं, मग ती गेली कुठे निरीक्षण शक्ती. पण त्याच्या अगोदर गुहागर तालुक्याचा थोडासा इतिहास सांगेन की गुहागर तालुक्यामध्ये जसं बाबासाहेबांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की बाबासाहेबांचे आपल्यावर फार उपकार आहेत स्त्रियांवरती. प्रेग्नेन्सी लिफ्ट त्यांच्यामुळे मिळते आपल्याला. शिवाय जगातील पहिला भारत देश आहे की जिथे महिलेला मतदानाचा अधिकार मिळाला, तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि तुमचं आणि गुहागरकरांचं डॉक्टर आंबेडकरांचं नातं काय माहितीये? सिके बोले यांचं गाव पालशेत आहे. पालशेत मधलं कोणी आहे इथे? पालशेत मधल्या स्त्रिया त्यांनी ऐका खास करून. सिके बोलेंचं गाव आहे पालशेत, म्हणजे माधुरी दीक्षितचं सासर. तर सिके बोले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16 मे 1938 साली चिखली गावामध्ये आले होते. आणि ते कशासाठी? खोतीच्या कामासाठी. आज कोकणातल्या ज्या जमिनी आपल्या नावावर आहेत ना, त्याचं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं आणि गुहागरकरांचं खूप जवळचं नातं आहे. कारण की सिके बोले हे गुहागरचे होते, पालशेत गावातले. आणि पहिली विजेता लकी ड्रॉ पैठणीसाठी जोरदार टाळ्या. जीविका जितेंद्र हळे अडूर. जीविका जितेंद्र हळे अडूर. पहिली पैठणी माझ्या बायकोची. त्यानंतर दुसरी अरे बापरे, आवाज बाहेर गेला का? स्टेशनला आवाज गेला का? आवाज प्लॅटफॉर्मला गेला वाटतं. नाही आता द्यायचं नाही, आवाज माझी बायको खूप झाली. बघूया. दुसरं नाव आहे सौ प्रियंका अमित मोरेशीर. पैठणी जाणार. शर्मिला सुभाष ढिगणकर भातगाव.
शर्मिला शुभा टिकूरकर भालगाव आहेत का?